जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. प्रत्येक मनुष्य जन्मल्यानंतर जीवभावातच असतो. फक्त अवतारी पुरुषांच्या बाबतीत हे सांगता येत नाही. उदाहरणार्थ भगवान राम, भगवान कृष्ण, भगवान दत्तात्रेय यांच्या बाबतीत हे बोलता येणार नाही. परंतु सर्वसामान्य माणसे जन्मतात ती देहभावामध्ये असतात. जीवभाव म्हणजे देहभाव. मी देह आहे हाच भाव नेहमी राहतो. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात, हा जीवभाव आता बदलला पाहिजे. म्हणजे देहावर आपला जो भाव बसलेला आहे तो देहाचा भाव उचलून आपण त्याला रामकृष्णावर बसवावा. काय म्हणावे तर मी राम आहे, मी कृष्ण आहे, मी आत्मा आहे, मी रामाचा भक्त आहे असे म्हणा. मी देह आहे, मी माणूस आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे असे म्हणू नका. बस झाले. आता काही म्हणायचे असेल तर मी रामाचा, मी कृष्णाचा, मी त्या विठ्ठलाचा, त्या पांडुरंगाचा, त्या दत्ताचा भक्त आहे असे म्हणा. असे सुरुवातीला व्हावे लागते. आणि एकदा का हा भाव मनात रुजला की मग काय होते तर रामकृष्ण वाचा. त्या भक्ताच्या वाणीने हा रामकृष्ण शब्दच मुखातून निघत राहतो. भक्ताच्या वाणीमध्ये रामकृष्ण, हरी, गोविंद, विठ्ठल ही नावे आपोआप जिभेवर प्रकट होतात. आणि त्या वाणीच्या सहाय्याने तो जीवभाव होता होता तो हळू कमी कमी होत होत तो शिवभावामध्ये जाऊ लागतो. म्हणून साधकांनो, जास्त काही करता आले नाही तरी चालेल, देवाचे नाव मात्र अखंड घेत राहावे. जेवताना, झोपताना, कामधाम करताना देवाचे नाव अखंड घ्यावे. नाम घेण्यासाठी तुम्हाला काहीच खर्च नाही, कुठे जाणे येणे नाही. नाम इतके सोपे आहे की उठता, बसता, जाता, येता, झोपता, खाता, पिता, अगदी ज्या कर्मामध्ये तुम्ही आहात त्या कर्मामध्ये तुम्ही भगवंताचे नाव घ्या. आणि भगवंत एकच आहे असे समजू नका की आता मी भगवंताचे म्हणजे रामाचे नाव घेतो तर कृष्णाला रागील, कृष्णाचे नाव घेतो म्हणून रामाला रागील, शिवाला रागील असे काही नाही. हे सगळे एकच तत्व आहे. म्हणून कुठल्याही पद्धतीने तुमच्या आवडीच्या देवाचे नाव घ्या, घेत राहा. जो अखंड भगवंताचे नाम गातो त्याला ओळखा, त्याची संगत धरा. अन्य लोकांची संगत करू नका. अंतरात जर पाप भरलेले असेल तर अशा माणसाचे नुसते बरळणे सुरू होते, त्याने आपले नुकसान होईल. म्हणून कोण मनुष्य कसा आहे हे त्याच्या बोलण्यावरून ओळखा. जो अखंड भगवंताचे नाव घेतो त्याची संगत धरा, कारण तो आत्म्याशिवाय देवाशिवाय बोलत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. ज्ञानोबा पुन्हा आत्म्यासंबंधी बोलतायत. ज्ञानेश्वरीमध्ये तर भगवानच बोलत होते. अमृतानुभवामध्ये आपण पाहिले की ज्ञानोबा त्या आत्म्याशी अखंड एकरूप झाले असल्यामुळे जरी ते रामकृष्ण, विठ्ठल, पांडुरंग वगैरे अनेक नामांनी ते नाम घेत असले, बोलत असले, तरी त्यांचे अंतःकरण त्या आत्म्याशी पूर्णपणे समरस झालेले आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आत्मा जो शिवाचा राम जप. आत्मा शिवच आहे आणि जो शिव असतो तो सुद्धा रामाचा जप करतो. आपण पाहतोच की भगवान शंकर सुद्धा रामाचा जप करायचे, कारण राम म्हणजे विष्णू आहे, राम म्हणजेच कृष्ण आहे, आत्मा आहे. तेव्हा हा जो आत्मा आहे तोच शिव आहे. या ठिकाणी आत्म्याला शिव म्हटले आहे. असा जो आत्मरूपी शिव आहे तो भगवान रामचंद्राचेच गुणगान गातो, त्याचाच जप करतो. तात्पर्य असे की जे भगवान विष्णू त्यांचा जप भगवान शिव करतात, मग आपण कशाला वाद निर्माण करायचे. तो शिवभक्त आहे, विष्णू भक्त आहे, मी वैष्णव आहे, तू शैव आहेस असे वाद करू नये. जेथे देव एकमेकांच्या जपाने आराधना करतात, मग माणसालाच काय मतभेद होऊन गेलेत कोणास ठाऊक. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.